सांगलीमध्ये जतच्या नामांतरणाला सर्वपक्षीय विरोध, देवभूमी नको विकास हवा असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रस्तावाला दर्शवला विरोध। लातूरमध्ये शेतकऱ्यांचा सहकार मंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन, नियमित कर्जफेडीला 2 लाख अनुदान देण्याची मागणी, सहकार मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद। नांदेडमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चाला आनंदराज आंबेडकर यांची उपस्थिती। अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी मृत्यूच्या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, तर आमदार अक्षय कर्डिले हे आंदोलनामध्ये सहभागी। विदर्भातील सुरू असलेली ओबीसी मंडल यात्रा चंद्रपूरमध्ये दाखल, ओबीसी बांधवांकडून मंडल यात्रेचं स्वागत, तर मंडल यात्रेची चंद्रपूरमध्ये आज होणार सांगता। अधिकृत कागदपत्र असणाऱ्या 2.5 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली, मनोज जरांगेंच्या आरोपानंतर परिणय फुके यांचं प्रत्युत्तर। पंढरपूरच्या सरकोली गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आलंय। जेसीबीमधून फुलं उधळून मराठा बांधवांनी जरांगेंची ग्रँड एंट्री केलेली आहे। राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलच्या मार्फत 30,000 जागांवरती शिक्षक भरती केली जाणार आहे। यामधील 75% जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील। मागास प्रवर्गासाठी योजनापूर्वक अन्याय केल्याचा हरिभाऊ राठोड यांचा आरोप आहे। जळगावमध्ये क्रांती दिवसाच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनाकडून शहीद परिवाराचा सन्मान करण्यात आलाय, तर जिल्ह्यामधील प्रत्येक शहीद जवानाचं स्मारक उभारलं जाणार आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा। नाशिकच्या मालेगावमध्ये माती पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे लोकार्पण, माती परीक्षणामधून शेतीचा खर्च कमी होईल, मंत्री दादा भुसे यांच्याकडून विश्वास व्यक्त। प्लास्टिकच्या पिशव्या बंद करून दुधासाठी काचेच्या बाटल्यांचा वापर करा, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची मागणी, तुकाराम मुंडे यांच्या कामाचंही कदम यांनी कौतुक केलं आहे। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले, 49,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे, पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ। साताऱ्याच्या पश्चिम भागाला पाणी पुरवठा करणारं कास धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, नगरपालिकेकडून धरणामधल्या जलाचं पूजन। साताऱ्यातल्या कास पठारावरती पर्यटकांची झुंबड, कास तलावाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्यामध्ये पर्यटकांनी आनंद घेतलाय, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी झालेली बघायला मिळाली। सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये महादेवगड परिसरामध्ये पर्यटकांची स्टंटबाजी, काही दिवसांपूर्वी पर्यटकाचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला, पर्यटकांना आवर घालण्याची स्थानिकांची मागणी। नाशिक जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला, पारंपरिक वाद्यांसह शोभायात्रेचं आयोजन। ठाणे शहरामध्ये आदिवासी दिनाच्या निमित्ताने मोटरसायकल शोभायात्रेचं आयोजन, पारंपरिक वेशभूषा, ढोल आणि तारप्याच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा। परभणीमधल्या मानवत परिसरामधील ड्रग्ज प्रकरणामध्ये 6 जणांना अटक करण्यात आली आहे, स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे, एमडी ड्रग्जचा मोठा साठाही जप्त करण्यात आला। भाईंदरमधल्या नगर भवन परिसरामध्ये 2 गटामध्ये हाणामारी, धर्मांतराच्या कथित प्रकरणाच्या आरोपावरून वाद, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा एका गटाचा आरोप आहे।